बघा, आपला जो चॅप्टर या ठिकाणी चालू आहे, तो चॅप्टर चालू आहे सॉलिड स्टेट नावाचा. सॉलिड स्टेट नावाचा चॅप्टर चालू आहे आणि सॉलिड स्टेट नावाच्या चॅप्टर मध्ये सध्या जो आपला पॉइंट गोइंग ऑन आहे, चालू आहे, नेम ऑफ दॅट पॉइंट इज डिफेक्ट. डिफेक्ट किंवा त्यालाच आपण इनपरफेक्शन असं त्या ठिकाणी म्हणत असतो. हे जे काही डिफेक्ट आहेत, या ठिकाणी याच्यामध्ये डिफेक्ट तर एक आहे पॉइंट डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट जो आपल्या 12वीच्या सिलेबस मध्ये आहे. दुसरा असते लाईन डिफेक्ट. दुसरा असते लाईन डिफेक्ट. लाईन डिफेक्ट हा आपल्या 12वीच्या सिलेबस मध्ये नाही हा लाईन डिफेक्ट. आणि तिसरा जो डिफेक्टचा टाईप आहे, दॅट इज द प्लेन डिफेक्ट. हे दोन्ही डिफेक्ट आपल्या सिलेबस मध्ये नाही. समोर येतील तुम्हाला बीएससी ला वगैरे, समोर कुठे ना कुठे तरी येतील, पण आता सध्या आपल्या बुक मध्ये प्लेन डिफेक्ट, लाईन डिफेक्ट किंवा प्लेन डिफेक्ट नाही. आपल्या सिलेबस मध्ये जो डिफेक्ट आहे तो पॉइंट डिफेक्ट आहे. पॉइंट डिफेक्ट मध्ये 3 प्रकारचे डिफेक्ट आहेत. एक असते या ठिकाणी सायटिओमेट्रिक डिफेक्ट. सायटिओमेट्रिक डिफेक्ट. सायटिओमेट्रिक डिफेक्ट डिफेक्ट असते, पण त्याच्यातल्या नंबर ऑफ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसची संख्या इक्वल असते, म्हणून त्याला सायटिओमेट्रिक डिफेक्ट असं म्हटलं जाते. डिफेक्ट असते, पण नंबर ऑफ कॅटॉइन्स आणि एनॉइनची संख्या इक्वल असते. म्हणजे एक कॅटॉइन जर निघून गेला तर एक एनॉइन निघून जाणार. म्हणजे रेशो कॉन्स्टंट ठेवल्या जाते कॅटॉइन आणि एनॉइनचा, म्हणून त्याला सायटिओमेट्रिक डिफेक्ट म्हणतात. आता दुसरा कोणता असेल ते तुम्हाला सांगता येते. दुसरा डिफेक्ट याच्या अपोजिट वाला नॉन सायटिओमेट्रिक डिफेक्ट. नॉन सायटिओमेट्रिक या ठिकाणी डिफेक्ट, नॉन सायटिओमेट्रिक डिफेक्ट असते. आणि तिसरा जो डिफेक्ट आहे दॅट इज द इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट. आता या ठिकाणी नॉन सायटिओमेट्रिक डिफेक्ट मध्ये कॅटॉइन आणि एनॉइनचा रेशो इक्वल नसते, सारखा नसते. म्हणजे कॅटॉइनच निघून जाते, एनॉइन निघून जात नाही, किंवा एनॉइन निघून गेला पण कॅटॉइन निघून गेला नाही, दोन्ही निघून जाणार नाही तर नॉन सायटिओमेट्रिक मध्ये. त्याच्यामुळे कॅटॉइन आणि एनॉइनचा रेशो तिथं सारखा नसते, म्हणून त्याला नॉन सायटिओमेट्रिक डिफेक्ट असं म्हटलं जात असते. आता या सायटिओमेट्रिक डिफेक्ट मध्ये 2 टाईप आहेत. एक आहे व्हॅकन्सी डिफेक्ट. एक आहे व्हॅकन्सी डिफेक्ट. एक आहे व्हॅकन्सी डिफेक्ट. यालाच व्हॅकन्सी डिफेक्टला आपण काय म्हणतो, या ठिकाणी शॉर्टकी डिफेक्ट असं म्हणतो. जवळपास सेमच आहे, दोघाचा अर्थ नॉमिनल चेंज आहे. आणि इकडे असते इंटरस्टिशियल डिफेक्ट, दुसरा टाईप. इंटरस्टिशियल डिफेक्ट. इंटरस्टिशियल डिफेक्ट या ठिकाणी दुसरा डिफेक्ट इंटरस्टिशियल डिफेक्ट. याचं दुसरं नाव आहे फ्रेंकल डिफेक्ट. यालाच काय म्हटलं जाते, फ्रेंकल डिफेक्ट असं म्हटलं जाते. या नॉन सायटिओमेट्रिकचे 2 प्रकार आहेत. त्याच्यात बी आपण 2 प्रकारचे डिफेक्ट त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. एक डिफेक्ट जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस डिफेक्ट म्हणजे पॉझिटिव्ह जर एक्स्ट्रा असेल तर त्याला मेटल एक्सेस डिफेक्ट म्हणतात. आता याच्यामध्ये तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह सारखेच राहणार ना, म्हणून तर त्याला सायटिओमेट्रिक डिफेक्ट म्हणतात. याच्यात तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हची संख्या वेगवेगळी राहणार. मग पॉझिटिव्हची संख्या वेगवेगळी, पॉझिटिव्ह निगेटिव्हची संख्या वेगवेगळी राहणार. म्हणजे पॉझिटिव्हची संख्या जर जास्त असेल तर त्याला मेटल एक्सेस डिफेक्ट म्हणतात,
आणि पॉझिटिव्हची संख्या कमी असेल तर त्याला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट म्हणतात. आणि शेवटचा इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी मध्ये दोन प्रकारचे डिफेक्ट आहेत. इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये दोन प्रकारचे डिफेक्ट आहेत. इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये सुद्धा दोन प्रकारचे डिफेक्ट आपण त्या ठिकाणी जे आहेत डिस्कस करणार आहोत. आता दोन प्रकारचे डिफेक्ट कोणते इम्प्युरिटी डिफेक्ट मधले? तर इम्प्युरिटी डिफेक्ट मधले दोन प्रकारचे जे डिफेक्ट आहेत त्याच्यामध्ये एक डिफेक्ट आहे सबस्टिट्यूशनल, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, सबस्टिट्यूशनल, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि दुसरा आहे या ठिकाणी इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट, इंटरस्टिशियल, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. असे या ठिकाणी पॉइंट डिफेक्ट मध्ये इतक्या प्रकारचे डिफेक्ट या ठिकाणी आपल्या सिलेबस मध्ये या ठिकाणी आहेत. 12वीचं या ठिकाणी केमिस्ट्रीचं जर या ठिकाणी आपण टेक्स्टबुक ओपन केलं तर या ठिकाणी पहिला चॅप्टर आपला आहे सॉलिड स्टेट. आणि या सॉलिड स्टेट नावाच्या चॅप्टर मध्ये, या सॉलिड स्टेट नावाच्या चॅप्टर मध्ये आपण जर थोडं समोर गेलो या ठिकाणी प्रिमिटिव्ह क्यूब आले हे, याच्यामध्ये जर थोडं या ठिकाणी कोऑर्डिनेशन नंबर क्लोज्ड पॅकिंग याच्याही समोर आहोत आपण. या ठिकाणी पॅकिंग झालं आपलं. पॅकिंगच्या नंतर या ठिकाणी याच्यामध्ये या संडेला स्पेशल लेक्चर होईल आणि ते लेक्चर प्रॉब्लेमचं होईल केमिस्ट्रीच्या. बघा या ठिकाणी हे डिफेक्ट सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, त्या ठिकाणी इंटरस्टिशियल डिफेक्टच्या नंतर या ठिकाणी क्रिस्टल डिफेक्ट और इम्परफेक्शन नावाचा आपला पॉइंट चालू आहे सध्या. क्रिस्टल डिफेक्ट और इम्परफेक्शन. आता या क्रिस्टल डिफेक्ट और इम्परफेक्शन मध्ये या ठिकाणी पहिला जो यानं सांगितलं की आपल्या सिलेबस मध्ये मी तुम्हाला सांगितलं की पॉइंट डिफेक्ट आहे. पॉइंट डिफेक्ट म्हणजे कुठला तरी एकाच लोकेशनचा पॉइंट, एकाच लोकेशनचा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल गायब असते, बाकी सगळीकडे असते एखाद्या लोकेशनचा. लाईनला लाईनच गायब झाली तर त्याला लाईन डिफेक्ट म्हणतो. प्लेनला प्लेनच गायब झाला तर दॅट इज कॉल्ड एज प्लेन डिफेक्ट. पण आपल्या सिलेबस मध्ये फक्त पॉइंट डिफेक्ट आहे. आपण पॉइंट डिफेक्ट बद्दल डिस्कशन करणार आहोत. पॉइंट डिफेक्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं की दोन प्रकारचे डिफेक्ट आपण डिस्कस करणार आहोत. एक सायटिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट आहे आणि या सायटिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये पहिला डिफेक्ट व्हॅकन्सी डिफेक्ट आहे आणि त्याच्यानंतर जे आहे या ठिकाणी दुसरा जो डिफेक्ट आहे इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे. इंटरस्टिशियल डिफेक्ट तर मी या ठिकाणी लिहिलं पहिले हे. या ठिकाणी याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे की आपल्या सिलेबस मध्ये पॉइंट डिफेक्ट आहे. पॉइंट डिफेक्ट मध्ये सायटिओमेट्रिक डिफेक्ट, सायटिओमेट्रिक डिफेक्ट मध्ये दोन प्रकारचे डिफेक्ट, व्हॅकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट. तर या ठिकाणी हा इथं दिलेला जो आहे हा व्हॅकन्सी डिफेक्ट आहे आणि या ठिकाणी जो दिलेला आहे दॅट इज द इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे. या ठिकाणी इथं जो डिफेक्ट दिलेला आहे दॅट इज द व्हॅकन्सी डिफेक्ट. या ठिकाणी जो दिलेला डिफेक्ट आहे त्याला या ठिकाणी व्हॅकन्सी डिफेक्ट दिलेला आहे आणि या ठिकाणी जे आहे इकडं इंटरस्टिशियल डिफेक्ट दिलेला आहे. इंटरस्टिशियल डिफेक्टच्या नंतर हे इथं शॉर्टकी डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट. इंटरस्टिशियल डिफेक्ट बघा व्हॅकन्सी डिफेक्ट आणि शॉर्टकी डिफेक्ट मध्ये काहीच डिफरन्स नाही. फक्त इथं कॅटॉयन आणि एनॉयन राहतात. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज राहतात आणि याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल न्यूट्रल मॉलिक्यूल राहतात. कॅटॉयन किंवा एनॉयन नसते. एवढाच डिफरन्स असते. बाकी काही डिफरन्स त्याच्यामध्ये दोघांमध्ये नाही. जवळपास एक्सप्लेनेशन या ठिकाणी सेमच आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मी सांगितलं होतं की बाबा इम्प्युरिटी डिफेक्ट आहे. इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये दोन प्रकारचे डिफेक्ट आहेत. एक सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आहे आणि सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्टच्या नंतर या ठिकाणी सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्टच्या नंतर इंटरस्टिशियल इम्प्युरिटी या ठिकाणी डिफेक्ट आहे. हा तर सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आहे पहिला. या ठिकाणी दुसरा जे आहे या ठिकाणी इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्टच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं
की नंतर असते नॉन सायटिओमेट्रिक डिफेक्ट. आता नॉन सायटिओमेट्रिक डिफेक्ट मध्ये बी मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आणि मेटल डिफिशियन्सी डिफेक्टच्या नंतर मेटल एक्सेस डिफेक्ट. म्हणजे हे पॉइंट आपला सध्या चालू आहे, गोइंग ऑन आहे. कोणते पॉइंट चालू आहे तर डिफेक्ट. डिफेक्ट किती प्रकारचे तर 3 प्रकारचे आहे. पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट. पण लाईन आणि प्लेन डिफेक्ट आपल्या सिलेबस मध्ये नाहीत. आपल्या सिलेबस मध्ये आहे पॉइंट डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट मध्ये 2 प्रकारचे डिफेक्ट, एक सायटिओमेट्रिक डिफेक्ट, दुसरा नॉन सायटिओमेट्रिक डिफेक्ट आणि तिसरा इम्प्युरिटी डिफेक्ट. तर या ठिकाणी सायटिओमेट्रिक डिफेक्ट मध्ये व्हॅकन्सी डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट आपण शिकणार आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट, फ्रेंकल डिफेक्ट. नॉन सायटिओमेट्रिक डिफेक्ट मध्ये आपण मेटल एक्सेस डिफेक्ट, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट शिकणार आणि इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये आपण सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट बद्दल आपण डिस्कशन करणार. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी जे डिस्कशन करणार आहोत दॅट इज द व्हॅकन्सी डिफेक्ट किंवा शॉर्टकी डिफेक्ट बद्दल आजच्या लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी डिस्कशन करू. या ठिकाणी दोघांचे एकाच जागी मी लिहितो. या ठिकाणी व्हॅकन्सी डिफेक्ट, दोघांमध्ये डिफरन्स काहीच नाही म्हणालो. व्हॅकन्सी डिफेक्ट आणि या ठिकाणी शॉर्टकी डिफेक्ट मध्ये मग डिफरन्स काहीच नाही. तर काय डिफरन्स आहे तर याच्यामध्ये असते तर न्यूट्रल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आणि याच्यामध्ये असते कॅटोयन आणि अनायन. एवढाच डिफरन्स आहे, बाकी सगळं सेम सेम आहे. चला या ठिकाणी आपण आजच्या लेक्चर मध्ये या ठिकाणी डिस्कस करू व्हॅकन्सी डिफेक्ट किंवा त्यालाच आपण म्हणतो या ठिकाणी शॉर्टकी डिफेक्ट. तर या व्हॅकन्सी डिफेक्ट किंवा शॉर्टकी डिफेक्ट समजण्यासाठी मी या ठिकाणी ही जी डायग्राम आहे ही डायग्राम या ठिकाणची जशाला तशी उचलतो. म्हणजे डायग्राम काढण्यासाठी जो वेळ जाणार आहे तो वेळ या ठिकाणी जे आहे तो जाणार नाही. या ठिकाणी डायग्राम साठी जो वेळ जाणार आहे तो वेळ या ठिकाणी जाणार नाही. त्याच्यामुळे आपण ही डायग्राम जी आहे या ठिकाणाहून जशाला तशी या ठिकाणी कॉपी करू आणि या नेक्स्ट पेजवर जे आहे तर या ठिकाणी ही डायग्राम पेस्ट करू. आणि कॉपी पेस्ट डायग्राम केल्याच्या नंतर आता आपण याच्या डिस्कशन कर जाऊ. तर डिस्कशन कर जाऊ तर कर या ठिकाणी याच्या डिस्कशन कडे आपण जाऊ. बघा या ठिकाणी पहिले तर तुम्हाला व्हॅकन्सी डिफेक्टची डेफिनेशन लिहायची आहे. पहिले तर तुम्हाला व्हॅकन्सी डिफेक्टची या ठिकाणी डेफिनेशन लिहायची आहे. आता व्हॅकन्सी डिफेक्टची डेफिनेशन या ठिकाणी लिहिते वेळेस व्हॅकन्सी डिफेक्टची डेफिनेशन लिहिते वेळेस व्हॅकन्सी डिफेक्टची डेफिनेशन काय आहे तर व्हॅकन्सी डिफेक्टची डेफिनेशन अशी आहे. व्हॅकन्सी डिफेक्टची डेफिनेशन अशी आहे व्हेन अ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम देअर नॉर्मल पोझिशन. बघा आता या ठिकाणी सगळीकडे इथं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत. प्रत्येक ठिकाणी इथं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी इथं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल या ठिकाणी आहेत. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रत्येक लोकेशनला या ठिकाणी कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत. आता जर समजा एखादा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल त्याच्या नॉर्मल पोझिशन पासून मिस झाला. आता इथं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल होता पण हा निघून गेला. तर या ठिकाणी व्हेन अ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम देअर नॉर्मल पोझिशन then the vacancy or hole is created at that place. When a constituent particle, these are the constituent particles of that solid. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे एखादा सॉलिड ज्याच्यापासून बनलेला असते त्याला आपण त्या सॉलिडचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणतो. वारंवार सांगितलं भिंत ही विटा, सिमेंट आणि रेतीपासून बनलेला आहे. सॅन्ड, ब्रिक अँड सिमेंट आर दी कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ दॅट वॉल. तसं हा सॉलिड ज्याच्यापासून बनलेला आहे त्याला त्याचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असं म्हणत असतो आपण. आणि व्हेन अ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम देअर नॉर्मल पोझिशन, जेव्हा या सॉलिड मधला एखादा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल त्याच्या नॉर्मल पोझिशन पासून मिस होतो, सोडून जातो, तेव्हा होल और व्हॅकन्सी इज क्रिएटेड. तेव्हा त्या ठिकाणी होल किंवा
त्या ठिकाणी व्हॅकन्सी जी आहे ते या ठिकाणी क्रिएट होत असते आणि दॅट व्हॅकन्सी इज कॉल्ड ॲज व्हॅकन्सी डिफेक्ट. When a constituent particle is missing from their normal position, then the hole or vacancy is created at that place or at that point, and therefore that point defect is called as vacancy defect. Pointच डिफेक्टेड आहे. लाईनला लाईन डिफेक्टेड आहे का नाही, एक पॉइंट डिफेक्टेड आहे, बाकी सगळं व्यवस्थित आहे. पॉइंट डिफेक्टेड आहे म्हणून याला पॉइंट डिफेक्ट असं म्हटलं जाते. मग काय व्हॅकन्सी डिफेक्टची डेफिनेशन? When a constituent particle is missing from their normal position, then the vacancy or hole is created at that point. त्या पॉइंटला व्हॅकन्सी किंवा होल क्रिएट होते आणि म्हणून त्या डिफेक्टला त्यावेळेस काय म्हटलं जाते? व्हॅकन्सी डिफेक्ट असं म्हटल्या जात असते. तर या व्हॅकन्सी डिफेक्ट बद्दल मी नेक्स्ट पेजवर या ठिकाणी पहिला पॉइंट या ठिकाणी व्हॅकन्सी डिफेक्टची डेफिनेशन. व्हॅकन्सी डिफेक्ट किंवा त्याला शॉर्ट की डिफेक्ट. तर चला या ठिकाणी व्हॅकन्सी डिफेक्ट बद्दल काय डेफिनेशन व्हॅकन्सी डिफेक्टची एकदा माझ्यासोबत म्हणा, मग मी लिहून टाकतो. When a constituent particle is missing from their normal position, then the hole or vacancy is created at that point, then that defect is called as vacancy defect. That is the definition of vacancy defect. या ठिकाणी पहिला पॉइंट. When a constituent particle is missing from their normal position, when a constituent particle is missing from their normal position, then the vacancy or hole is created at that place. Then the vacancy or hole is created. Then the vacancy or hole is created at that point. त्या पॉइंटला व्हॅकन्सी किंवा होल क्रिएट होते ऍट दॅट पॉइंटला आणि then that defect is called as vacancy defect. आणि म्हणून then that defect is called as vacancy defect. म्हणून त्या डिफेक्टला या ठिकाणी व्हॅकन्सी डिफेक्ट असं म्हणतात. पहिली गोष्ट, पहिला पॉइंट, डेफिनेशन ऑफ द व्हॅकन्सी डिफेक्ट. आता दुसरा पॉइंट काय? आता व्हॅकन्सी म्हणजे काय? व्हॉट इज व्हॅकन्सी? द अनऑक्युपाइड प्लेस, द अनऑक्युपाइड पोझिशन इन द क्रिस्टल लॅटिस मधली जी अनऑक्युपाइड पोझिशन आहे, जी कोणच ऑक्युपाय केलेली नाही, जी रिकामी आहे, तर या ठिकाणी द अनऑक्युपाइड पोझिशन इन अ क्रिस्टल लॅटिस मधली जी अनऑक्युपाइड पोझिशन आहे, जी कोणत्याही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलनं ऑक्युपाय केलेली नाही, दॅट इज कॉल्ड ॲज व्हॅकन्सी. द अनऑक्युपाइड पोझिशन इन द क्रिस्टल लॅटिस इज कॉल्ड ॲज व्हॅकन्सी. म्हणा, the unoccupied position in the crystal lattice is called as vacancy. The unoccupied position in the crystal lattice is called as vacancy. That is the second point. The unoccupied position, the unoccupied position in the crystal lattice, unoccupied position in the crystal lattice is called as vacancy.
जी अनऑक्युपाईड पोझिशन असते क्रिस्टल लॅटिस मधली, जी कोणच ऑक्युपाय केलेली नाही, त्याला व्हॅकन्सी असं म्हटलं जाते. दॅट इज द सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट, तिसरी गोष्ट, आता याच्यामध्ये काय व्हायला, तर पार्टिकल त्याची पोझिशन सोडून चालला. पार्टिकल त्याची पोझिशन सोडून चालला म्हणजे याच्यातून कमी व्हायला. आता कमी झाला म्हणजे एखाद्या एसटीतून 2-3 प्रवासी उतरले म्हणजे त्या एसटीचं वजन काय होणार, तर कमी होणार. म्हणजे डेन्सिटी सुद्धा काय होणार, तर कमी होणार. मग या ठिकाणी जे आहे याच्यातून जर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल निघून जात असतील तर डेन्सिटी ऑफ सबस्टन्स काय होईल, तर डिक्रीज होईल. म्हणजे इन द व्हॅकन्सी डिफेक्ट डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स इज डिक्रीजेस. व्हॅकन्सी डिफेक्ट मध्ये सबस्टन्सची जी डेन्सिटी असते ती डेन्सिटी डिक्रीज होत असते. दॅट इज द थर्ड पॉइंट. इन व्हॅकन्सी डिफेक्ट, इन व्हॅकन्सी डिफेक्ट, इन व्हॅकन्सी डिफेक्ट द डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज डिक्रीजेस. या ठिकाणी इन व्हॅकन्सी डिफेक्ट, इन व्हॅकन्सी डिफेक्ट, इन व्हॅकन्सी डिफेक्ट, इन व्हॅकन्सी डिफेक्ट, इन व्हॅकन्सी डिफेक्ट the density of the substance, the density of the substance, the density of the substance, the density of the substance decreases, decreases. व्हॅकन्सी डिफेक्ट मध्ये सबस्टन्सची जी डेन्सिटी असते तर या ठिकाणी डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स या ठिकाणी डिक्रीज होत असते. सबस्टन्सची डेन्सिटी जी आहे तर त्या ठिकाणी डिक्रीज होत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट थिंग, इन व्हॅकन्सी डिफेक्ट और शॉर्टकी डिफेक्ट, व्हॅकन्सी डिफेक्ट किंवा शॉर्टकी डिफेक्ट मध्ये नंबर ऑफ कॅटॉइन मिसिंग इज इक्वल्स टू नंबर ऑफ एनॉइन मिसिंग. व्हॅकन्सी डिफेक्ट मध्ये जर एखाद्या ठिकाणाहून कॅटॉयन जर मिस झाला, व्हॉट इज कॅटॉयन, द पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स इज कॉल्ड एज कॅटॉयन्स अँड निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स इज कॉल्ड एज एनॉयन. पॉझिटिव्हली चार्जड जे आयन असते त्याला आपण कॅटॉयन म्हणतो आणि निगेटिव्हली चार्जड जे आयन असते त्याला आपण एनॉयन म्हणतो. आणि या शॉर्टकी डिफेक्ट मध्ये, या व्हॅकन्सी डिफेक्ट मध्ये या ठिकाणी नंबर ऑफ कॅटॉयन, एक जर या पोझिशन पासून कॅटॉयन मिस झाला तर दुसऱ्या एखाद्या पोझिशन पासून, कोणत्या ना कोणत्या पोझिशन पासून एनॉयन सुद्धा मिस होत असते. म्हणजे इन व्हॅकन्सी डिफेक्ट और शॉर्टकी डिफेक्ट नंबर ऑफ कॅटॉइन मिसिंग इज इक्वल्स टू नंबर ऑफ एनॉयन मिसिंग. शॉर्टकी डिफेक्ट मध्ये किंवा व्हॅकन्सी डिफेक्ट मध्ये नंबर ऑफ कॅटॉइन मिसिंग इज इक्वल्स टू नंबर ऑफ एनॉयन मिसिंग. जेवढे कॅटॉयन मिस होत असते तेवढेच एनॉयन मिस होत असते. जेवढे कॅटॉयन निघून गेले क्रिस्टल सोडून तेवढे एनॉयन निघून जात असते. सर कशामुळे निघून जाते, ते हीट ऍब्सॉर्ब करते, ते हीट ऍब्सॉर्ब करत असते. तर त्यांना जर हीट भेटली, हीट ऍब्सॉर्ब करते, तर त्यांना हीट भेटली की ते निघून जाते ते हीट ऍब्सॉर्ब करून. तर या ठिकाणी याच्यामध्ये त्याच्यानंतरचा पॉइंट काय, तर इन व्हॅकन्सी डिफेक्ट और शॉर्टकी डिफेक्ट नंबर ऑफ कॅटॉइन मिसिंग इज इक्वल्स टू नंबर ऑफ एनॉइन मिसिंग. जेवढे कॅटॉइन मिस झाले तेवढेच एनॉइन मिस होत असते. तर आणि जेवढ्या व्हॅकन्सीज, जितक्या व्हॅकन्सीज कॅटॉइन क्रिएट केल्या तितक्याच व्हॅकन्सी एनॉयन क्रिएट करत असते. अजून जर एक कॅटॉइन निघून गेला तर लगेच एक एनॉयन निघून जाणार. म्हणजे नंबर ऑफ होल्स और नंबर ऑफ वैकेंसीज क्रिएटेड बाय द कैटोयन इज इक्वल्स टू नंबर ऑफ होल्स और नंबर ऑफ वैकेंसीज क्रिएटेड बाय द एनोयन. इन वैकेंसी डिफेक्ट नंबर ऑफ कॅटॉइन मिसिंग इज इक्वल्स टू नंबर ऑफ एनॉयन मिसिंग. वैकेंसी डिफेक्ट मध्ये जेवढे कॅटॉइन मिस होत असते तेवढेच एनॉयन मिस होत असते. आणि त्याच्यामुळे नंबर ऑफ होल्स क्रिएटेड बाय द एनॉयन is equals to number of holes created by the cations. नाही तर number of holes created by the cations is equals to number of holes created by the anion. तर या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट बघा काय लिहायचं आहे. नेक्स्ट पॉइंट असा लिहायचा आहे, इन वैकेंसी डिफेक्ट और इन शॉर्टकी डिफेक्ट नंबर ऑफ कैटोयन इन दिस डिफेक्ट
the number of cation missing is equals to number of anion missing. Number of cation म्हणजे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असते, नंबर ऑफ कॅटॉइन्स मिसिंग, नंबर ऑफ कॅटॉइन्स मिसिंग is equal to number of anion missing. Number of cation missing is equals to number of anion missing. Number of cation missing is equals to number of anion missing असते इथं. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जर नंबर ऑफ कॅटॉइन निघून गेला तर ॲनॉइन निघून गेला. एक कॅटॉइन निघून गेला तर कॅटॉइनने एक होल तयार केला, एक वॅकन्सी क्रिएट केली, तर ॲनॉइन निघून गेला तर ॲनॉइनने बी एक होल वॅकन्सी क्रिएट केली. म्हणजेच या ठिकाणी देअरफॉर हेन्स number of holes created by number of holes or vacancies, number of holes created by cations is equals to number of holes created by the cations is equals to number of holes created by anions. That is the fourth point. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी यांच्या साईज मध्ये जास्त डिफरन्स नसते. जवळपास कॅटॉइन आणि ॲनॉइनची साईज सेम असते, नियर अबाउट सेम असते. सर तुम्ही तर सेमच काढले, सेमच असते रे बाबा, नियर अबाउट सेम असते, जवळपास सारखी असते. थोडाफार नॉमिनल डिफरन्स असला तर असू शकते. म्हणजेच या ठिकाणी इन दिस डिफेक्ट द साईज ऑफ कॅटॉइन्स इज इक्वल्स टू साईज ऑफ ॲनॉइन्स. साईज ऑफ कॅटॉइन्स आणि साईज ऑफ ॲनॉइन इक्वल असते. या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट जो आहे, इन दिस डिफेक्ट the size of cation is equals to size of anion. In this defect size of cation is equal to size of anion. साइज ऑफ कॅटॉइन आणि साइज ऑफ ॲनॉइन इक्वल असते. नेक्स्ट थिंग, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कॅटॉइन अँड ॲनॉइन इज व्हेरी हाय. या डिफेक्ट मध्ये जे कोऑर्डिनेशन नंबर असते, कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स सराउंडिंग अ सिंगल मॉलिक्युल. एखाद्या सिंगल मॉलिक्युलला किती मॉलिक्युलनं सराउंड केलेलं आहे, दॅट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दॅट मॉलिक्युल. समजा या ठिकाणी जे आहे, मी इथं एक मॉलिक्युल घेतला आणि या मॉलिक्युल्सला अशा अनेक मॉलिक्युल्सनं मी या ठिकाणी सराउंडेड केलेला आहे. आता या मधल्या मॉलिक्युलचा कोऑर्डिनेशन नंबर किती, तर या ठिकाणी याचा कोऑर्डिनेशन नंबर 1 2 3 4 5. या ठिकाणी 5 याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, तर याचा कोऑर्डिनेशन नंबर 5 आहे. या ठिकाणी याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, तर याचा कोऑर्डिनेशन नंबर 5 आहे. कारण अ सिंगल मॉलिक्यूल सराउंडेड बाय द नंबर ऑफ मॉलिक्यूल सराउंडिंग अ सिंगल मॉलिक्यूल. एका सिंगल मॉलिक्यूलला किती मॉलिक्यूलनं सराउंडिंग केलेलं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन नंबर. आणि याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर जे असते ना, तो हाय असते. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कॅटॉइन्स अँड ॲनॉइन्स इज व्हेरी हाय. या ठिकाणी जे आहे द कोऑर्डिनेशन नंबर of cations and anion is very high. या ठिकाणी जे कोऑर्डिनेशन नंबर जे असते कॅटॉइन आणि ॲनॉइनचा, या ठिकाणी इज व्हेरी हाय असते. कोऑर्डिनेशन नंबर या ठिकाणी हाय असते. थोडस एक चक्कर बुक कडे मारू.
या ठिकाणी चलो या ठिकाणी आपला वॅकन्सी डिफेक्ट कुठं आहे, तर वॅकन्सी डिफेक्ट हे या ठिकाणी वॅकन्सी डिफेक्ट या ठिकाणी काय सांगितलं बघा, ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ सॉलिड पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साइट इन द क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिस मधला जो काही पार्टिकल असते, पार्टिकल म्हणजेच कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, त्याच्या रेग्युलर साइट म्हणजे नॉर्मल साइट पासून मिस होते आणि द मिसिंग पार्टिकल क्रिएट अ वॅकन्सी, आणि तो मिसिंग पार्टिकल त्या लॅटिस स्ट्रक्चर मध्ये वॅकन्सी क्रिएट करत असते. सम ऑफ द लॅटिस साइट्स आर वॅकंट, काही लॅटिस साइट वॅकंट असतात. हे इथं वॅकन्सी यानं दाखवली, इथला पार्टिकल या ठिकाणी निघून गेलेला आहे. या ठिकाणी मिसिंग पार्टिकल, the crystal is then said to have vacancy defect. Vacancy defect can also be developed when substance is heated. जेव्हा मी तुम्हाला सांगितलंच की बाबा एक का कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल नेमका क्रिस्टल लॅटिस का सोडून जाते, तर तुम्हाला सांगितलं की मी त्याला जर हिट केलं आपण आणि त्यानं जर हिट ऍब्झॉर्ब केली तर ते सोडून जात असते. तेच इथं सांगितलं. वॅकन्सी डिफेक्ट कॅन ऑल्सो बी डेव्हलप्ड व्हेन सबस्टन्स इज heated. Vacancy defect can also be developed when substance is heated. Vacancy defect can also be developed when substance is heated. सबस्टन्सला जर समजा हिट केलं तर त्या ठिकाणी जे आहे तर व्हॅकन्सी डिफेक्ट काय केल्या जाते, तर या ठिकाणी तिथं क्रिएट होत असते व्हॅकन्सी डिफेक्ट. आता या ठिकाणी जे आहे दुसरी गोष्ट, हे याची डायग्राम, याच्या डायग्रामच्या नंतर या ठिकाणी ड्यू टू द अब्सेन्स ऑफ दिस पार्टिकल द मास ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस. पार्टिकल जर निघून गेला तर सबस्टन्सचा मास डिक्रीज होते, आणि मास डिक्रीज झाल्यामुळं व्हॉल्यूम रिमेन अनचेंज. व्हॉल्यूम चेंज होणार नाही त्याचं. एसटीतले 2 माणसं उतरल्याच्या नंतर काय एसटी लहान होणार नाही, व्हॉल्यूम त्याचं तेवढंच राहील, फक्त मास कमी होईल. या ठिकाणी ड्यू टू द अब्सेन्स ऑफ पार्टिकल्स, पार्टिकल अब्सेंट राहिल्यामुळं मास ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस आणि द व्हॉल्यूम रिमेन अनचेंज्ड. व्हॉल्यूम मध्ये मात्र चेंज होणार नाही. ॲज द रिझल्ट डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस आपण लिहिलंच. या ठिकाणी जे आहे ड्यू टू द अब्सेन्स ऑफ पार्टिकल, यालाच मी थोडस या ठिकाणी याच्यामध्ये करेक्शन करतो. काय, डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स इज डिक्रीजेस हा जो पॉइंट आहे जर असा बुक सारखा बनवण्याचा प्रयत्न करतो, त्यानं सगळंच लिहिलं. जर पार्टिकल अब्सेंट राहिला तर मास कमी होईल, व्हॉल्यूम तितक्याला तितकंच राहील, आणि त्याच्यामुळं काय होईल तर सबस्टन्सची डेन्सिटी डिक्रीज होईल. या ठिकाणी इथं ड्यू टू द अब्सेन्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, ड्यू टू द अब्सेन्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, ड्यू टू द absence of constituent particle absent झाल्यामुळे काय होईल, mass of the substance decreases, mass of the substance decreases, substance mass decrease होईल, but volume remain unchanged, परंतु व्हॉल्यूम वर काही फरक पडणार नाही. व्हॉल्यूम रिमेन अनचेंज्ड, व्हॉल्यूम मात्र त्या ठिकाणी काय होईल, अनचेंज्ड राहील, व्हॉल्यूम बदलणार नाही. आणि त्याच्यामुळे काय होईल, देअरफोर व्हॉल्यूम तेवढंच राहिलं, मास कमी झाला, त्याच्यामुळे डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस. डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस. झाला का, व्हॅकन्सी डिफेक्ट संपला. सांगितलं मी आपला पॉइंट कोणता चालू आहे ते सर्वात सुरुवातीला सांगितलं.
पॉइंट आता हेच चालणार आहे, कारण बरेच पेजेस आता तुम्हाला दाखवले आणि त्याच्यामधला पहिला डिफेक्ट आपण डिस्कस केला, व्हॅकन्सी डिफेक्ट. व्हॅकन्सी डिफेक्ट डिस्कस केला आणि बुक मध्ये लाईन टू लाईन तुम्हाला व्हॅकन्सी डिफेक्ट बद्दल काय काय दिलेलं आहे हे लाईन टू लाईन या ठिकाणी सांगितलेलं आहे. सर थोडस समोर चला, थोडस समोर जाऊ. या ठिकाणी बघ, हे शॉर्टकी डिफेक्ट आणि व्हॅकन्सी डिफेक्ट मध्ये काहीही फरक नाही. या ठिकाणी इथं फक्त न्यूट्रल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आता, प्लस मायनस काहीच नाही याच्यात, न्यूट्रल आता कोणताच चार्ज नाही. या ठिकाणी जे आहे प्लस मायनस आहेत, प्लस मायनस आहे, बाकी सगळं तेच आहे. इन आयोनिक सॉलिड इक्वल नंबर ऑफ कॅटॉइन अँड anion आर मिसिंग फ्रॉम their रेग्युलर पोझिशन इन द क्रिस्टल लॅटिस क्रिएटिंग वॅकन्सीज. It means the vacancy created by the loss of cation is always accompanied by the vacancy formed by loss of anion. म्हणजे कॅटॉइन लॉस न जेवढ्या वॅकन्सी क्रिएट झाल्या तेवढ्याच वॅकन्सी anion लॉस न क्रिएट होते. देयर एक्झिस्ट 2 होल्स पर आयन पर लॉस्ट. एक जर लॉस झाला तर 2 होल क्रिएट होतील, कारण एक कॅटॉइन मुळे एक anion मुळे. वन क्रिएटेड बाय मिसिंग कॅटॉइन अँड other by missing anion. Such period of cation and anion vacancy defect is called as शॉर्टकी डिफेक्ट. या ठिकाणी याच्याबद्दल वाटलं तर पुन्हा थोडक्यामध्ये हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर, हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ anion, तिथं सांगितलं मी कोऑर्डिनेशन नंबर काय असते. आणि या ठिकाणी काही 2-3 कॉन्सिक्वेशन्स सांगितले. या ठिकाणी काय सांगितलं, नंबर ऑफ आयन डिक्रीजेस, मास डिक्रीजेस. द नंबर ऑफ आयन डिक्रीज झाले, मास डिक्रीज झाले, व्हॉल्यूम रिमेन अनचेंज्ड राहिले, डेन्सिटी सबस्टन्सी डिक्रीज झाली. नंबर ऑफ मिसिंग कॅटॉइन अँड anion इज इक्वल. कॅटॉइन आणि anion मिसिंग इक्वल असतात, म्हणून इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ द कंपाऊंड इज प्रिझर्व्ड. या ठिकाणी प्रिझर्व्ड. डिफेक्ट फाउंड आयोनिक क्रिस्टल, आणि खाली एक्झाम्पल दिले, NaCl, AgBr, KCl एक्झाम्पल दिले, संपलं. दोघांचंही सेम आहे एक्सप्लेनेशन. या ठिकाणी फक्त थोडासा मायनर चेंज या ठिकाणी त्यानं सांगितलेलं. अजून परफेक्ट करण्यासाठी इन दिस डिफेक्ट द नंबर ऑफ कॅटॉइन मिसिंग इज इक्वल्स टू नंबर ऑफ anion मिसिंग. अरे बाबा, या ठिकाणी जर समजा याच्यामधून जर पॉझिटिव्ह चार्जच निघून गेला, याच्यामधून जर समजा पॉझिटिव्ह चार्जच निघून गेला तर निगेटिव्हची संख्या वाढेल. पहिले 5 पॉझिटिव्ह आणि 5 निगेटिव्ह होते. समजा पॉझिटिव्हच निघून गेला, एक निगेटिव्ह गेलाच नाही तर निगेटिव्हची संख्या वाढेल. समजा निगेटिव्ह निघून गेला, पॉझिटिव्ह गेलाच नाही तर पॉझिटिव्हची संख्या वाढेल. दोघंही निघून गेले म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्हची संख्या सारखीच राहील. आता बघा ना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हची संख्या सारखी आहे की नाही. 1 2 पॉझिटिव्ह मोजा, 1 2 3 4 5 पॉझिटिव्ह. आता निगेटिव्ह किती आता, 1 2 3 4 5 निगेटिव्ह. आता अरे जितके पॉझिटिव्ह आता तितकेच निगेटिव्ह. आता म्हणजे या ठिकाणी कंपाऊंड इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. इलेक्ट्रिकली न्यूट्रल कंपाऊंड कधी म्हटलं जाते, एखादा सबस्टन्स एखादा कंपाऊंड इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे असं आपण कधी म्हणतो, जर त्याच्यातल्या पॉझिटिव्हची आणि निगेटिव्हची संख्या जर इक्वल असेल तर आपण म्हणतो तो सबस्टन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्हची संख्या जर इक्वल असेल, तर पॉझिटिव्ह निगेटिव्हची संख्या जर इक्वल नसेल तर त्याच्यावर कोणता ना कोणता तरी चार्ज असेल, मग ते सबस्टन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहणार नाही. आणि या डिफेक्ट मध्ये काय होत असते, पॉझिटिव्ह नंबर ऑफ होल्स क्रिएटेड बाय द कॅटॉइन इज इक्वल्स टू नंबर ऑफ होल्स क्रिएटेड बाय द anion, म्हणजे नंबर ऑफ कॅटॉइन मिसिंग इज इक्वल्स टू नंबर ऑफ anion मिसिंग असते. आणि त्याच्यामुळे काय होते, तर याच्या समोरची लाईन मी या ठिकाणी लिहितो, देअरफॉर सबस्टन्स इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. सबस्टन्स इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणून सबस्टन्स काय असते, तर या ठिकाणी इलेक्ट्रिकली न्यूट्रल असते, म्हणजे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसते. टाटा बाय बाय. या ठिकाणी आपण थांबणार आहोत.